नमस्कार, मी राकेश सुरेश. आपण पाहता लोकराज्य बातमी समिती चित्रमंडळी. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे 26 फेब्रुवारी. तर त्याच निमित्ताने आपण आलेलो आहोत पुण्यातील ऐतिहासिक महाविद्यालय फर्ग्युसन महाविद्यालय येथे. तर आपण माझ्या पाठीमागं बघू शकताय, तर ही आहे फर्ग्युसन कॉलेजचे हॉस्टेलची बिल्डिंग. तर इथेच सावरकर 1902 ते 1905 या काळामध्ये राहायचे. ती खोली आपण आज बघणार आहोत. तर नमस्कार, मी शिवम बगडिया. कुठून आलो तुम्ही? मी म्हणजे कॉलेजचाच विद्यार्थी आहे. आता MCSचं शिक्षण घेतो आहे. सावरकरांच्या खोलीला तुम्ही भेट दिली, आज काय भावना आहेत? आता जसं सावरकरांचं म्हणणं होतं की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे काहीतरी देणं लागतो, असे सावरकरांचे विचार होते. आता सावरकर आमच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि मी सुद्धा कॉलेजचा विद्यार्थी. मला अभिमान वाटतो की सावरकर आमचे कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि आम्हाला त्या कॉलेजमध्ये शिकायला भेटते, आमचं म्हणजे भाग्य आहे. आता मला कॉलेजमध्ये 3-4 वर्ष झाली. मी प्रत्येक वर्ष म्हणजे जेव्हापासून कॉलेज 4 वर्षापासून येतो, हे 4थं वर्ष आहे. मग दरवर्षी 2दा खोली उघडते वर्षातून. तर तेवढंच सावरकरांचं ते दर्शन घ्यायचं, तेवढं लाभ वागते. त्यांचा कुठला तुम्हाला वाटतं विचार जास्त पटतो किंवा आवडतो? त्यांचा जो विचार होता की प्रत्येकजण हिंदू आहे, या भारत देशातला राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. आणि जे स्वदेशीची त्यांची भावना होती, जसे त्यांनी होळी केलेली आणि राष्ट्रभक्तीची विचार मशाल पेटलेली ते इथनंच पेटलेली. त्यांचं जे रिव्हॉल्युशन होतं ते इथनंच सुरू झालेलं. तर मग त्या गोष्टी मला सावरकरांच्या खूप आवडतात. तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझे नाव सार्थक दर्शने. मी इथेच फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये MCA FOM MCAला आहे. तर सावरकरांचं सांगण्याविषयीची गोष्ट अशी की ते ह्या कॉलेजमध्ये शिकले होते आणि त्या कॉलेजमध्ये आम्हाला शिकायला भेटतं, ही खूप म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांचा विचार, तुझ्यासाठी जनन ते मरण, तुझं विन जनन ते मरण, हे मातृभूमीसाठी त्यांच्या इतका म्हणजे त्याग कुणीच केलेला नाही आत्तापर्यंत. त्यांच्या इतका देशभक्त मी आजपर्यंत पाहिलेला नाही सावरकरांसारखा. आणि त्यांच्याविषयी बोलेल तेवढे कमीच आहे. पण तरी मला त्यांचा म्हणजे त्यांनी जो जेलमध्ये असतानाचा प्रसंग किंवा त्या काही सोसलेले हाल वगैरे, ते म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही. ते खूप महान होते. बस का बोलू शकतो. तर नमस्कार, मी राम गादादे. मी फर्ग्युसन महाविद्यालयात 3 वर्षापासून शिक्षण घेत आहे. तर आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. तर त्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांची या खोलीला भेट दिली. तर खरं तर फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचं एक भाग्य आहे की ते सावरकर ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजमध्ये आम्ही शिक्षण घेतो आहेत. जसे सावरकर या कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी आहेत, तसेच एक पु ल देशपांडे पण या कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. तर ते म्हणायचे की कधीतरी सावरकर ह्या भूमीमध्ये चालत असताना या भूमीचा कण त्यांच्या वाऱ्याने त्यांच्या अंगावरती आला आणि तो कण ह्या मातीमध्ये उडून जो आत्ता कॉलेजमध्ये विद्यार्थी आहे तर त्यांच्या अंगाला लागतं. हे एक भाग्य आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो आहेत. सावरकरांचं म्हणजे एक वाक्य होतं की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे काहीतरी देणं लागतो. तर हा एक विचार तरुण पिढीने घेतला पाहिजे. देशकार्याची भावना त्यांच्याकडनं घेतली पाहिजे. आणि हिंदू म्हणजे त्यांचं जसं हे विचार होते की हिंदू म्हणजे सगळे हिंदू, जे प्रत्येक भारतीय हा एक हिंदू आहे, ही त्यांची भावना एक छान वाटते.